नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्यापुढे बाबासाहेबांच्या जीवनचरित्रातील एक पैलू मांडण्याकरता खरं तर आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानंतर अनेक विषयामध्ये तज्ज्ञ असणारे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. बाबासाहेब कोण नव्हते असा प्रश्न निर्माण व्हावा असं एक अतिशय विशाल आणि विद्वान असणारं भारतातील हे व्यक्तिमत्व, जे अर्थशास्त्रज्ञ होते, जे इतिहासकार होते, जे समाजशास्त्रज्ञ होते आणि त्याच्याबरोबरच घटनातज्ञ होते आणि आणखी अनेक बाबतीमध्ये म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम बाबासाहेबांनी केलं. स्त्री उद्धाराच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम केलं. ते स्त्री उद्धारक होते. अस्पृश्यांचा उद्धार करण्याच्या कामी तर त्यांनी मोठं योगदान दिलेलंच आहे. परंतु इतिहासकार म्हणून, तत्त्ववेत्ते म्हणून, लेखक आणि एक प्राध्यापक अशा विविध भूमिकांमधून बाबासाहेबांनी प्रचंड मोठं योगदान भारताला स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये उपयोगी पडावं आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये समाजाची एक मोठी प्रगती समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून व्हावी यासाठी केलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु या सर्व बाबतींमध्येही मला स्वतःला बाबासाहेबांची जवळीक जी अधिक वाटते ती त्यांच्या ज्ञान प्राप्त करण्याच्या, अखंड ज्ञान मिळविण्यासाठी म्हणून त्यांनी केलेला जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न मला खूप भावतो. आणि आजच्या तरुण पिढीच्या पुढे प्रामुख्याने बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू हा येणं खूप गरजेचं आहे असं माझ्यासारख्या प्राध्यापकाला निश्चितपणे वाटतं. असं वाटण्याच्या पाठीमागं कारण असं आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतो आहोत की विद्यार्थ्यांच्यामध्ये शिक्षणाच्या प्रती, ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रती, ग्रंथ वाचन करण्याच्या प्रती आस्था राहिलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की आता जयंती येते आहे, प्रचंड हर्षोल्लासामध्ये ही जयंती साजरी होते. सोलापूरच्या बाबतीमध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सोलापूरसारखी जयंती कुठेच साजरी होत नाही. म्हणजे महाराष्ट्रभरातून लोक बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुका बघण्यासाठी खास सोलापूरला येतात. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिशय आनंदामध्ये, हर्षोल्लासामध्ये डॉल्बीचे थरच्या थर लावून ही जयंती साजरी होते. त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचे, व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणारी व्याख्यानमाला देखील सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर चालते. अशा व्याख्यानमालांची बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व तरुणांपर्यंत पोहोचविण्याची खूप गरज आहे. ज्ञानोपासक बाबासाहेब हा माझ्या बोलण्याचा खरा विषय आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेली ज्ञानाची उपासना, खरं तर हे संस्कार त्यांच्यावर त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे घडले. लहानपणापासूनच बाबासाहेबांना पुस्तकं मोठ्या प्रमाणावर वाचण्यासाठी म्हणून ते आणून देत असत. बाबासाहेबांनी मागितलेली पुस्तकं त्यांनी आणून दिली नाहीत असं झालं नाही. ती देण्याकरता पैसे नाहीत अशी स्थिती आल्यानंतर आपल्या विवाहित मुलीकडे जाऊन तिचे दागिने गहाण ठेवून पुस्तक आणून देणाऱ्या रामजींसारखा पिता हा बाबासाहेबांना मिळालेला होता. आणि म्हणून ज्ञानाकडे, पुस्तकांच्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी ही बाबासाहेबांना लाभलेली होती. मॅट्रिकची परीक्षा बाबासाहेब पास झाले आणि मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांचे जे शिक्षक होते केळुस्कर गुरुजी, त्यांनी लिहिलेलं, स्वतः लिहिलेलं गौतम बुद्धांचं चरित्र हे त्यांनी बाबासाहेबांना भेट दिलेलं होतं. आणि बाबासाहेबांना गौतम बुद्धाचं चरित्र भेट दिल्यानंतर हे चरित्र बाबासाहेबांनी शांतपणे वाचलं आणि त्या वयामध्ये या गौतम बुद्धांच्या चरित्राच्या वाचनाचा मोठा प्रभाव हा बाबासाहेबांवर पडलेला होता. केळुस्कर गुरुजींच्याच प्रयत्नामुळे महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली आणि परदेशी शिक्षण करण्यासाठी म्हणून बाबासाहेब अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि कोलंबिया विद्यापीठामधून MA PhDची पदवी त्यांनी प्राप्त केली. पुढे ही शिष्यवृत्ती थांबली आणि मग शिक्षण अर्धवट ठेवून बाबासाहेबांना परत माघारी भारतामध्ये यावं लागलेलं होतं. राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या मत्तीमुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब पुन्हा लंडनला गेले. लंडनमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. ऑक्सफर्ड विद्यापीठामधून त्यांनी ते शिक्षण घेतलं. MSCची पदवी असेल, DSc असेल, बार ॲट लॉ असेल
अशा अनेक पदव्या बाबासाहेबांनी मिळविल्या. अमेरिका आणि लंडन, इंग्लंडमध्ये दोन्हीकडे शिकत असताना ज्या शिक्षणासाठी मोठा कालावधी 7-1 वर्षाचा कालावधी लागायचा, तो कालावधी 3.5-4 वर्षामध्ये त्यांनी त्या सगळ्या डिग्र्या पूर्ण केलेल्या होत्या. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये अधिकाधिक शिक्षण, पदव्या प्राप्त करणं, ज्ञान ग्रहण करणं यासाठी बाबासाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू तरुणांच्या पुढे येणं गरजेचं आहे, कारण शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे आपण जाणलं पाहिजे. बाबासाहेबांचं म्हणणं हेच होतं आणि त्यासाठी म्हणून लंडन म्युझियममध्ये तासनतास उपाशी राहून बाबासाहेब अभ्यास करत असत. आपल्याला माहिती असेल की एक पावाचा तुकडा घेऊन बसून बाबासाहेब हे त्या ग्रंथालयामध्ये वाचन करत असत आणि एके दिवशी ते सापडले की पावाचा तुकडा खात असताना, तेव्हा ग्रंथालयाच्या नियमानुसार त्यांना तसं करता येणार नाही असं सांगण्यात आलं. परंतु तरी देखील तिथला ग्रंथपाल मानवतावादी विचारांचा होता. तो बाबासाहेबांना घेऊन जेवायला बसत असे वगैरे, अशा या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे 16-16 तास, 17-17 तास बाबासाहेब ग्रंथालयांमध्ये बसत आणि ग्रंथालयांमध्ये बसून ते ज्ञानार्जन करीत असत. आणि त्यामुळेच आपण पाहतो की ज्या वेळेला कोलंबिया विद्यापीठाला 300 वर्ष पूर्ण झाली आणि 300 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोलंबिया विद्यापीठामध्ये असं एक सर्वेक्षण झालं की मागील 300 वर्षामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये शिकून गेलेल्या आणि ज्यांनी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे, नावलौकिक प्राप्त केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांची एक यादी सर्वेक्षणातून जेव्हा बनवली गेली, त्या यादीमध्ये अतिशय वरच्या क्रमांकाचं नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. आपल्याला ज्ञात असेल, कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रॉन्झचा पुतळा हा बसवलेला आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण हे करण्यात आलेलं होतं. त्या पुतळ्याच्या खाली जे लिहिलेलं आहे ते बाबासाहेबांचं समग्र व्यक्तिमत्व दर्शविणारं अशा प्रकारचं वाक्य आहे. तिथं असं लिहिलेलं आहे, सिम्बल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. ज्ञानाचं प्रतीक हे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या खाली अमेरिकेमध्ये लिहून अमेरिकेमध्ये बराक ओबामांच्या हस्ते झालेल्या या पुतळ्याच्या अनावरणातून बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व जग काय म्हणून घेत आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. ज्ञानाचं प्रतीक म्हणून बाबासाहेबांकडे पाहिलं जातं आहे. तीच गोष्ट इंग्लंडच्या बाबतीमध्ये आहे. इंग्लंडमधील जगप्रसिद्ध असणारं ऑक्सफर्ड विद्यापीठ जे आहे, युनिव्हर्सिटी जी आहे, त्या युनिव्हर्सिटीच्या देखील मुख्य दरवाजाच्या आतील बाजूला बाबासाहेबांचा फोटो लावलेला आहे आणि त्या फोटोच्या खाली असं लिहिलेलं आहे, आम्हाला गर्व आहे की असा विद्यार्थी आमच्या विद्यापीठात शिकून गेला. हे अमेरिका, इंग्लंड यासारख्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या विद्यापीठांच्या मध्ये जिथे बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं, तिथं बाबासाहेबांची काय प्रतिमा आहे हे आपल्याला दर्शविणार आहे. 1920 साली ज्या वेळेला माणगाव या ठिकाणी अस्पृश्य परिषद भरलेली होती आणि या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी एक ठराव मांडलेला होता आणि त्या ठरावामध्ये ते असं म्हणतात की बहिष्कृत विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून शिष्यवृत्ती असायला पाहिजे आणि त्याबरोबरच त्यांना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत दिलं गेलं पाहिजे. म्हणजे बहिष्कृत मानल्या गेलेल्या, तत्कालीन अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असायला पाहिजे आणि त्याबरोबरच हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती दिली पाहिजे. अशा प्रकारचा एक ठराव बाबासाहेबांच्या पुढाकाराने माणगावच्या परिषदेमध्ये मांडला गेलेला होता. इतकंच नाही तर बहिष्कृत हितकारिणी सभा नावाची संस्था ज्या वेळेला बाबासाहेबांनी स्थापन केली, त्या संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे, शिकवा, चेतवा आणि संघटित करा. म्हणजे काय करायचं आहे, बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून तत्कालीन सगळ्या दलित समाजासाठी, आपल्या बांधवांच्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं साधन ठरलं पाहिजे, त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, यासाठी म्हणून बाबासाहेब प्रयत्न करत आहेत. आणि त्या संस्थेचं ब्रीद शिकवा,
आधी काय करायचं, शिकवायचं आहे. शिकल्यानंतर तो चेतल्याशिवाय राहणार नाही आणि चेतल्यानंतर तो संघटित होऊन आपल्या आत्मोद्धारासाठी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. ही एक भूमिका बाबासाहेबांची त्या बाबतीमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यानंतर परदेशात शिकत असताना बाबासाहेबांनी आपल्याला आजही आपण पाहतो, कोणी युरोपात गेला, दुबईला गेला, इकडे तिकडे गेला तर आपण लगे म्हणत असतो की तिकडून काय आणलं बाबा तू, इम्पोर्टेड कुठल्या प्रकारच्या वस्तू आणल्या, याची चौकशी आपण करत असतो. आणि मग तिकडून येताना घेऊन आलेल्या वस्तूंचं कौतुक आपल्याला असतं. बाबासाहेब अमेरिकेमध्ये शिकत असताना, इंग्लंडमध्ये शिकत असताना जुन्या पुस्तकांच्या दुकानांच्या मध्ये जात असत आणि तिथे चांगली चांगली संदर्भ ग्रंथ असणारी दर्जेदार अशा प्रकारची पुस्तकं जी मिळत, ती पुस्तकं सगळी गोळा करत आपल्या पोटाला चिमटा देऊन अर्धवेळ उपाशी राहून, एक वेळ उपाशी राहून, अर्धपोटी राहून बाबासाहेब पुस्तकं गोळा करत असत. पहिल्या महायुद्धाचा काळ होता आणि बाबासाहेबांनी गोळा केलेली पुस्तकं त्यांनी जहाजामधून भारताला पाठवली. परंतु दुर्दैवाने शत्रू राष्ट्राने त्या जहाजावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे ते जहाज बुडालं आणि त्याबरोबर ती पुस्तकं देखील समुद्र तळाशी गेली. बाबासाहेबांना अतिशय या गोष्टीचं वाईट वाटलेलं होतं. म्हणजे पुस्तकं असेल, ज्ञानार्जन असेल, हे बाबासाहेबांचं एका अर्थाने प्राणतत्व होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून गोलमेज परिषदेला ज्यावेळेला बाबासाहेब जातात त्यावेळेला गोलमेज परिषदेला गेल्यावर नंतर देखील तिथे ते पुस्तकं खरेदी करतात आणि आपल्या भारतातील सहकार्याला पत्र पाठवून सांगतात की मी बोटीतून पुस्तकाच्या 3 पेट्या पाठवत आहे आणि त्या पेट्या सोडवून तू घे. इतकंच नाही तर 1932मध्ये लंडन येथून ज्यावेळेला ते परत भारतामध्ये यायला निघालेत तेव्हा आपल्या इथल्या सहकार्याला पत्र पाठवून त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत 24 पुस्तकाच्या पेट्या मी घेऊन येतो आहे आणि या पेट्या मी घेऊन येत आहे, त्या पेट्या घेऊन जाण्यासाठी बैलगाड्यांची किंवा लॉरीची व्यवस्था तू कर, असं आपल्या सहकार्याला पत्र पाठवून ते सांगतात. म्हणजे युरोपातून येत असताना, अमेरिकेतून येत असताना तिथून अत्यंत उत्तम दर्जाचे संदर्भ ग्रंथ कसे मिळतील आणि हे संदर्भ ग्रंथ आपल्या ग्रंथालयामध्ये कसे राहतील यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. ते म्हणत असत की मी राजकारणात असलो, मी समाजकारणात जरी असलो तरी मी अखंड विद्यार्थी आहे. बाबासाहेब अमेरिकेमध्ये शिकत असताना लाला लजपतराय बाबासाहेबांना भेटलेले होते आणि बाबासाहेबांना भेटल्यानंतर लाला लजपतरायांनी पाहिलं की अतिशय हुशार, विद्वान अशा प्रकारचा हा तरुण आहे, त्याने भारतीय राजकारणामध्ये प्रवेश करायला पाहिजे, राजकारणामध्ये या विद्यार्थ्याचा खूप उपयोग होईल. आणि म्हणून बाबासाहेबांना राजकारणात प्रवेश घेण्यासाठी म्हणून लाला लजपतरायांनी त्यावेळेला आग्रह धरलेला होता. परंतु बाबासाहेबांनी त्याला नकार दिला. नकार देण्याच्या पाठीमागची बाबासाहेबांची काय भूमिका होती हे पुढे बाबासाहेबांनी ज्यावेळेला अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या करता, मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या करता जागोजागी वसतिगृह स्थापना केली आणि त्या वसतिगृहातील एका वसतिगृहाच्या उद्घाटनाच्या वेळेला बाबासाहेब तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना असं सांगतात की आपली पात्रता उंचावत असताना, म्हणजे आपण शिक्षण घेत असताना आपण राजकारणामध्ये पडू नये असं सरळ सरळ बाबासाहेब म्हणतात. म्हणजे राजकारणात भाग न घेता शिक्षण घेणं याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि शिक्षण घेत असताना राजकारणाकडे आपण जाऊ नये, हे बाबासाहेब जे सांगतायत ते त्यांनी कृतीत आणलेलं आहे. म्हणजे कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना लाला लजपतरायांनी जरी त्यांना राजकारणात या असं सांगितलं तरी ते आलेले नाहीत आणि त्या पाठीमागची त्यांची भूमिका काय होती हे आपल्याला पुढे ते ज्या वेळेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात त्यावेळेला लक्षात येतं. शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं मत असं होतं की शिक्षण हे समाजक्रांतीचं एक अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं साधन आहे. परंतु त्याच्याबरोबर आणखी एक गोष्ट आहे की शिक्षण हे दुधारी अशा प्रकारचं शस्त्र आहे. म्हणजे दोन्ही बाजूला धार आहे त्याला. ते वापरणारा जर योग्य असेल तर त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होईल, ते उपकारक ठरेल. परंतु ते वापरणारा जर अयोग्य व्यक्तीच्या हाती ते शस्त्र पडलं तर ते समाजाला अपायकारक ठरेल. आणि म्हणून ते असं म्हणतात की चारित्र्य आणि विनयहीन व्यक्तीच्या हाती जर शिक्षणाचं साधन पडलं तर तो व्यक्ती, चारित्र्यहीन असणारा, विनयहीन असणारा व्यक्ती जरी तो सुशिक्षित असला तरी तो पशुपेक्षा देखील वाईट आहे. आणि त्यामुळे
भयंकर अशा प्रकारची हानी समाजाची होऊ शकते. म्हणून त्यासाठी शिक्षण हे विनयशील व्यक्तीच्या हाती, चारित्र्यवान व्यक्तीच्या हाती असलं पाहिजे, पडलं पाहिजे. आणि त्यामुळे चारित्र्य संपन्नता आणि विनयता या दोन गोष्टी, विनय आणि चारित्र्य संपन्नता या दोन गोष्टी प्रत्येक तरुणाने, सुशिक्षित व्यक्तीने बाळगल्या पाहिजेत. हे बाबासाहेबांचं म्हणणं आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे. पुढील पिढी सुधारण्याकरता मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. स्त्री पुरुष हे या दोघांचं शिक्षण हे एकत्रित व्हायला हवं, म्हणजे सहशिक्षण व्हायला हवं. या गोष्टीचा पुरस्कार देखील त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बाबासाहेब हे भारतातील एकमेव अशा प्रकारचे विद्वान होते ज्यांनी पुस्तकांच्यासाठी घर बांधलं. लोक राहण्यासाठी घर बांधतात, त्या घरामध्ये अनेक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जगभरातील इम्पोर्टेड वस्तूंनी ते सजवतात. परंतु बाबासाहेबांनी राजगृह हा बंगला जो बांधला, खरं तर सगळ्यांचं तो प्रेरणास्थान असायला आहे. आणि त्यासाठी कुठल्या जातीची, धर्माची, पंथाची कुठल्याही प्रकारची मर्यादा असण्याचं कारण नाही. बाबासाहेबांची प्रेरणा केवळ दलितांनी घेतली पाहिजे, मागासलेल्या व्यक्तींनी घेतली पाहिजे असं नाही. प्रत्येक व्यक्तींनी बाबासाहेबांच्या चरित्रातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आपल्या घरामध्ये ग्रंथालय असायला पाहिजे. 25,000 संदर्भ ग्रंथांचं ग्रंथालय हे बाबासाहेबांचं होतं. आणि या ग्रंथालयामध्ये जगभरातील अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे संदर्भ ग्रंथ हे बाबासाहेबांनी आणलेले होते. अखंड वाचन आणि अखंड वाचनामुळे बाबासाहेबांची दृष्टी अधू झाली. आणि बाबासाहेबांची दृष्टी ज्या वेळेला अधू झाली त्यावेळेला एखादं लहान मूल रडावं त्याप्रमाणे बाबासाहेब हमसून हमसून रडलेले होते, धाय मोकलून रडलेले होते. आणि त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की बाबासाहेब का रडताय, कारण माहीत आहे बाबासाहेबांसारखा व्यक्ती ज्यांनी संपूर्ण भारतातील प्रस्थापित समाजव्यवस्थेला विरोध करून आपल्या समाजातील पददलित समाजातील व्यक्तींच्या उद्धाराकरता वाटेल तो विरोध ज्यांनी सहन केला, ती व्यक्ती अशीच सहजी कुठल्या साध्यासुध्या गोष्टीला घाबरून जाईल वगैरे अशी नाही आहे. आणि मग बाबासाहेबांना जेव्हा विचारण्यात आलं की का रडताय तुम्ही, तेव्हा बाबासाहेब असे म्हणाले की मला आता डोळे जर माझे गेले, आता दिसत नाही आहे असं वाटतं आहे मला, जर माझे डोळे गेले तर मला वाचन नाही करता येणार. आणि जर मला वाचन करता येणार नसेल, वाचता येणार नसेल, तर मग माझ्या जगण्याला अर्थ काय, मी जगून काय करू. अशा प्रकारचे विधानं ही बाबासाहेबांनी केलेली होती. म्हणजे वाचनाला ग्रंथ हेच गुरु मानून अखंड ज्ञानसाधना जी बाबासाहेबांनी केली, तर त्याच्यामध्ये वाचन हा त्यांच्या आयुष्याचा किती महत्त्वाचा अशा प्रकारचा घटक होता. डोळे अधू होतील आणि मला वाचता येणार नसेल तर जगण्यालाच अर्थ नाही असं बाबासाहेब म्हणत आहेत. ज्ञानाच्या बाबतीमध्ये तादात्म्य पावणं, एकरूप होणं काय असतं हे दर्शविणारा बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक प्रसंग मी माझ्या विद्यार्थ्यांनाही अनेक वेळा सांगत असतो. बाबासाहेब बुद्ध अँड हिज धम्म हा जो काही ग्रंथ आहे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी तो पूर्ण केला. आणि त्यावेळेला आपल्या ग्रंथालयात बाबासाहेब बसलेले आहेत, वाचन चालू आहे, लिखाण चालू आहे, टिपणं काढणं चालू आहे. आणि हे चालू असताना त्यांचा जो लेखनिक आहे, नानकचंद रत्तू नाव होतं त्याचं, आणि तो बघतो की हे सगळं चालू आहे बाबासाहेबांचं. तो घरी निघून जातो आणि घरी निघून जातो, रात्र होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो येतो आणि आल्यानंतर बघतो की बाबासाहेब अजूनही ग्रंथालयातच बसलेले आहेत. आणि मग तिथे जाऊन तो आजूबाजूची पुस्तकं बाबासाहेबांच्या असलेली सावरायला लागतो, बाजूला ठेवायला लागतो. आणि बाबासाहेब त्याच्याकडे बघून म्हणतात, अरे अजून तू गेला नाहीस काय. म्हणजे पहा, सबंध रात्र उलटून गेलेली आहे, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातली गोष्ट आहे, सबंध रात्र उलटून गेलेली आहे आणि बाबासाहेबांना त्याचा त्या गोष्टीचा पत्ताच नाही. ज्ञानाशी एकरूप होणं कशाला म्हणतात. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वात आयुष्यातील हा प्रसंग हा त्याचा अतिशय उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू सर्व विद्यार्थ्यांनी, तरुणांनी
ग्रहण करणं, अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या प्रसंगी मला बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू आपल्यापुढे ठेवण्याचा मानस माझ्या मनामध्ये आला. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा खूप मोठी होती, हे मी मगाशी सांगितलं. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बाबासाहेबांना बनारस हिंदू विश्वविद्यापीठाकरता हा ग्रंथाचा खजिना मागितलेला होता. 2 लाख रुपये मी आपल्याला द्यायला तयार आहे आणि आपल्याजवळ असलेली ही जी काही ग्रंथसंपदा आहे, ही ग्रंथसंपदा तुम्ही बनारस विश्वविद्यापीठासाठी द्यावी म्हणून त्यांनी मागणी केलेली होती. आणखी एक प्रसिद्ध उद्योगपती बिर्ला यांनी बाबासाहेबांकडे त्यांच्या ग्रंथसंपदेची मागणी केलेली होती आणि ते म्हणाले होते की 6 लाख रुपये त्या बदल्यामध्ये मी तुम्हाला द्यायला तयार आहे, आपण ही ग्रंथसंपदा मला द्यावी. परंतु बाबासाहेबांनी ती ग्रंथसंपदा कोणालाही दिली नाही. इतकं ग्रंथावर अफाट प्रेम बाबासाहेबांचं होतं. एके ठिकाणी बाबासाहेब असं म्हणाले होते की तुमच्याकडे जर 2 नाणी असतील तर त्यातील एका नाण्याची तुम्ही भाकरी खरेदी करा आणि एका नाण्याचं तुम्ही पुस्तक खरेदी करा. भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल, कसं जगायचं हे शिकवेल. म्हणून बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा हा जो काही पैलू आहे, ज्ञानार्जन करणारे बाबासाहेब, ज्ञानसाधना करणारे बाबासाहेब, हे खरे तर आज तरुणांच्या पुढे आदर्श असायला हवेत. आज या निमित्ताने, आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने हा विषय मांडण्याची संधी मॅक्स महाराष्ट्राच्या रूपाने मला प्राप्त झाली. त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राचे मी मनपूर्वक आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.